हे बघा फायनली कोमल तयार झालेली आहे आणि लगेच निघायचं आहे आम्हाला. इथं खूप खोळंबलं रे सगळेजण, कारण की नवरदेव निघत नाही. नवरदेव निघल्याशिवाय आपण निघू शकत नाही. आणि गाडीवाल्याच फोन येतोय मला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लग्नाच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही विचारत असाल की ओम दादा काय करतोय तू. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतोय की आपला व्हिडिओचा 2चा टाईम असतो आणि बरेचसे ऑडियन्स जे आहे 2 वाजता व्हिडिओची वाट बघत असते आणि मी 2 वाजता टाकायचा प्रयत्न करतो. कधी एखाद्या वेळेस थोडा उशीर होत असतो, पण ठीक आहे, करूया ॲडजस्ट, नाही का. तर इथं मी नवरदेवाचा थोडा मेकअप करून देतो आहे, जेणेकरून नवरदेव आपला थोडा चांगला दिसला पाहिजे त्या हिशोबानं. त्यानंतर त्या दिवशी फेशियल केलं होतं, परत बाहेरूनसुद्धा फेशियल करून आलता आणि सकाळी आपल्याला निघायचं. त्या हिशोबानं थोडं जे नॉर्मल आपलं फेशियल आहे ते करायचा प्रयत्न केला. पहिले माझी गुडिया बघा कशी दिसते, तुम्हाला दिसते की व्हिडिओमध्ये. परीचा ड्रेस सांगा कसा आहे. हा ड्रेसचा व्हिडिओ मी बनवला नव्हता, म्हणून म्हटलं चला तुम्हाला 2 मिनटं दाखवून देऊ. बघा छान दिसते की परी. आणि राहिला प्रश्न याचा कशाचा, मेकअपचा, तर तो मी घरीच करत असतो, कारण की आमच्याकडे सगळे प्रोडक्ट्स वगैरे आहे आणि ते बरोबर आम्ही यूज करत असतो. तर नवरदेवाला आता आपण थोडा मेकअप करून घेऊया. त्यासाठी मी प्रोडक्ट वगैरे आणले तिकडून. मी काय काय लावतो ते देखील तुम्हाला सांगतो आहे. मलाही गडबड आहे आणि प्रॉब्लेम एवढा मोठा झाला ना लग्नाच्या दिवशी. ॲक्च्युअलमध्ये मी जो माझा जोधपुरी ही जी आहेत ना, जोधपुरी ज्याला म्हणतात, त्याची पॅन्ट शिवण्यासाठी टाकली होती आणि त्यांना ऐन टायमार, म्हणजे मला लग्न आहे 12:30 वाजता, मला पॅन्ट माझ्या हातामध्ये 11 वाजता भेटली. आणि भेटली ते भेटली. कोट जो आहे पोरं दुकानातच विसरून गेले, तर मग कोट आणण्यासाठी परत गेले. मग कोट आणलं आणि नंतर मी घातलं कधी, मंगल कार्यालयामध्ये गेल्यानंतर. तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये, मंगल कार्यालयामध्ये सुद्धा मी नॉर्मल कपड्यामध्येच होतो. तर सर्वात आधी मी जे आहे नवरदेवाला प्रायमर लावून घेतलं. म्हटलं थोडं फाउंडेशन वगैरे लावून थोडा मेकअप करून घ्यावा. तर इथं मी थोडेफार प्रोडक्ट यूज करतो जे माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर ही जे आहेत बाकी जो व्हिडिओ काढलेला रवी भैयाने, ते खूप चालू होतं त्यांचं बड म्हटलं ठीक आहे बाबा करा तुम्ही, मला तर माझं हे करायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की तुम्ही मला बोर होताल व्हिडिओसाठी. तर बरेचसे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या कमेंट ज्या आहेत त्या बोरवरच आल्यात की ओम दादा आम्ही बोर होत नाही आहे, तो 1 तासाचा व्हिडिओ टाकलात तरी. पण मग तुमचं ऐकून लगेच ओम दादाने 1 तासाचा टाकायचा का, कारण की बरेचसे लोक जे आहेत ते एवढा मोठा व्हिडिओ नाही बघू शकत. पण ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुमचा मनसोक्त तुम्ही बघू शकता, म्हणजे 2 व्हिडिओचा आनंद एका व्हिडिओत घेऊ शकता. त्याचप्रमाणे मी 30 मिनिटाचा व्हिडिओ आज बनवतो आहे. म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं की माझ्या यूट्यूब चॅनलच्या कारकिर्दीमध्ये हा 2nd किंवा 3rd किंवा 4th व्हिडिओ असेल जो मी 30 मिनिटाचा बनवतो आहे. मला नाही आठवत की मी एवढा मोठा व्हिडिओ कधी टाकला असेल, पण ठीक आहे, तुमच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो आहे. तर इथं थोडं फाउंडेशन लावून घेतलं आहे. ॲक्च्युअलमध्ये फाउंडेशन थोडं शिल्लक झालं होतं माझ्याकडून, पण मी ते शेवटी जे आहे ते थोडं ॲडजस्ट करून घेतलं आहे. मला जसं येतं आहे तसं केलेलं आहे. प्लीज कोणीही नाव ठेवू नका. आपल्या जे सबस्क्रायबर फॅमिली त्यामध्ये खूप सारे मेकअप आर्टिस्ट असतील किंवा ब्युटी पार्लरवाले लेडीज असतील, त्यांना कोणीच मला नाव ठेवू नका, कारण की मला मेकअप येतच नाही आहे. मी नॉर्मली जसा मेकअप करत असतो किंवा मेकअपचे प्रोडक्ट यूज करत असतो त्याच पद्धतीने ते यूज केलेले आहे. बाकी तिथे जाईपर्यंत तर नवरदेवाचे म्हणजे इथून निघेपर्यंतच ते ठेवला होता आपण. आणि जेव्हा हॉलला गेलो होतो तिथे पण आपण वेगळा मेकअप केलेला आहे. तर त्याचं म्हणणं होतं थोडं मानेला पण लावून दे जेणेकरून ते मॅच होईल. तर म्हटलं ठीक आहे चला. आणि ही जिम्मेदारी मी स्वतःच्या हँडवर घेतली, कारण की माझ्या भावाचं लग्न आहे ना, कारण की आणि लहान आहे. तर म्हटलं चला थोडंफार आपल्याला काहीतरी इथे करावंच लागणार आहे. त्या हिशोबानं बाकी सगळ्यांची गडबड चालू होती. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे कोणाकोणाची काय गडबड चालू आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू, कारण की मी तर खूप बडबड करतो आहे, तुम्हाला ऐकू येत असेल. तर चला डायरेक्टली व्हिडिओचा आवाज ऐका आणि आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा ही आई तयार झालेली आहे, पटापट आवरायची. इकडे सानू पण तयार झालेली आहे आणि परीची मामी पण आलेली आहे. का हो तुम्ही लय लवकर आलात? हो काय? आणि धोंडीरामला हे बघ इकडे आवरत चालू. इकडे मामा पण आले. परी चल लवकर चल लवकर. चला हे गडबड चालू आहे जरा. नवरदेव पण आहे तिकडे. चला आवरा पटापट. किती वेळ तुला? कोमल मेकअपला गेलेली. कोमल येईल थोड्या वेळामध्ये. तिकडे आता बसलेली परीकडे. कोणाला? आता तुम्ही विचारत असाल की ही कुठली प्रथा चालू आहे किंवा कुठली रीतिरिवाज काय आहे. तर नवरदेवाला
लग्नाच्या स्थळी जायच्या आधी इथं औक्षण केले जाते आणि तेलाला काय म्हणतात कधी तेलाचा जो लोटा आहे त्याला असे ढकलून पुढे जावं लागते. तेल भरणी का काहीतरी असं त्याला म्हणतात, मला असं परफेक्ट नाही माहिती कारण की व्हॉईसवर करते वेळी माझ्याजवळ कोणीच नाही, कोमल आहे पण आमच्या दोघांनाही ते माहिती नाही आहे. त्यामुळे उगाच चुकीची इन्फॉर्मेशन नाही द्यायला तुम्हाला. मला जसं माहिती पडलेलं तसं तुम्हाला सांगते, फक्त मला नाव आठवत नाही आहे. ज्यांना कोणाला आठवत असेल त्यांना मला कमेंट्समध्ये सांगा ही कुठली प्रथा आहे किंवा कुठली परंपरा आहे. तर हे बघा अशा प्रकारे ऑप्शन वगैरे करतात इथे. आणि ऑप्शन झाल्यानंतर तेलाची जी तांब्या असतो छोटा तो तुम्हाला ओलांडून जावा लागत असतो. तर त्याच पद्धतीने इथं ऑप्शन केलं आहे 5 बायांनी आणि लागलीच आपला नवरदेव निघणार आहे लग्नाच्या स्थळी. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण की तुम्हाला खूप मज्जा येणारी व्हिडिओमध्ये. तर एक प्रॉब्लेम झाला होता तो देखील तुमच्यासोबत शेअर करतो. तर ऐन वेळी काय झालं होतं, नवरदेवाची जे पॅन्ट आहे जोधपुरीची ती हरवली होती. खरंच सांगतोय. आता तुम्ही विचार की काय रे बाबा तुझ्या घरी काय हे प्रॉब्लेम चालू राहते. तर हो माझ्याकडे हे खरंच प्रॉब्लेम चालू राहते. त्याच पद्धतीने तिथला शूट का घेतला नाही ते देखील तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम असा झालेला की मी घरी नव्हतो, आई होती आणि ताई होती, त्या दोघींनाच हा प्रॉब्लेम फेस केला आहे म्हणून हा सगळा इश्यू झाला होता. काय करणार सांगा. फोन केला नाही तू या गाडीला माप कसं लागलं छोटं स्टिकर वाला एवढं दोन कारवाई स्टिकर मध्ये लावायची हा सोनू काय लागलो गाडी पहिली घेऊन जायचं थांब जरा. तिकडे गेला गाडी बस तुझा एसी लावून दे गाडी तर चला आपली तयारी झालेली आहे. पटकन दिवशी आपल्याला निघायचं. तुम्ही म्हणाल ओम तू एवढ्या साध्या कपड्यात का बरं आहे. तर मी तिकडे गेल्यानंतर कपडे घालणार आहे कारण की ते खूप गरम होत आहे. त्यामुळं आता परीची मम्मी तुम्हाला एकदा दाखवून देतो कशी काय आहे काय नाही. आहे नीट बोल तू अडकं का बोलती तू. मम्मी गाडीत नाही आहे, मम्मी इथं आहे. अरे बाप मम्मी किती वाजता मेकअप केला. कशी दिसायली मम्मी, कशी दिसायली दाखव. वाजवून घातली तू आज तू चल नको मला गाडी व्हिडिओ. तर कोमलचा मेकअप तुम्हाला दाखवतो थांबा जरा. बांगडी करते का तू. हा चल तू गाडीत बसती मला. बांगडी हा कोमल ये पटकन. हा चला तू गाडी हा पटकन ये म्हणा. काकाच्या लग्नाला जायचं नाही का. कुतू तुला मामाला काकाला भेटायचं तुला. हा काकाला पाहायचं तुला काकाला पाहायचं का सांग मला. काकाला पाहायचं चल. चला हो. तर हे बघा ही गाडी अशी काही सजवली. आतमध्ये नवरदेव बसलेला आहे. छान असं मस्त. दर एवढं का समोरचा. हां हे काका गेरे रामाईला ट्रे मै बाई काका जवळ बसती. परी इकडे बघ एकदा मला फोटो घेऊ दे बाळा. परी फोटो घेऊ दे इकडे बघ. काय करायचं गिअर टाकत होती भाऊ गाडी चालू. हो का काही नाही त्याला. हँडब्रेक चालू ना हँडब्रेक. चला लावून घ्या दरवाजा लावून घ्या. ठीक नवरदेव गेल्याशिवाय जात नाही ना. मग ताईनं आम्ही मागून येऊ का. कोमलला घेऊन जाऊ. कोमल झालं आहे मेकअप. तर यांना निघायचं आहे ते पटापटा. पण ही गाडी निघत नाही. गाडी निघल्याशिवाय नवरदेव निघल्याशिवाय लोक निघत नाहीत. अवघड काम आहे.
आई ते पहिले गंध लावून घे, 5 बोट लावून घे. हां बस. हो बोल ना. ऊन ऊन का म्हणला का? ओके. ऊन तर खूपच आहे आपल्याकडे. उभं रे. 1 मिनिट काजू इकडे बघा. चला ठेवा. एक ठेवलं इकडे. अरे ते याला गुलाब आणले ते लावले नाही गाडीला. कुठे ठेवले मग ते गाडी? बस चला बसवा मग नवरदेवाला. हे बघा फायनली कोमल तयार झालेली आहे आणि लगेच निघायचं आहे आम्हाला. इथं खूप खोळंबलं रे सगळेजण, कारण की नवरदेव निघत नाही. नवरदेव निघल्याशिवाय आपण निघू शकत नाही. आणि गाडीवाल्याचा फोन येतोय मला. चला तू गाडीत जाऊन बस आता डायरेक्ट. चल चला का पोरींनो. मग ताईला भाऊजी घेऊन येते. चल चला चल. हो समोर. हां गाडी जायचं ना. ए दरवाजा खोल. रामा खोल खोल. ओढ ओढ ना. बाईला घे समोर. हां हां बाईला घे. चल मम्मी आली ते का मागून आली मम्मी? मम्मी गेली पुढं. चल मम्मीला घेऊन येतो. मम्मीला घेऊन येतो मी. ए भैया हे घे. हा ते कोमल पण यायला मी पण चाललो ना. दोघं जण या. हे चालू ठेवा. तर हे बघा परी काय म्हणते. परी कोणाचं लग्न आहे? काकाचं का? चला गाडीत. इकडे काका बसलेला आहे. सुदर्शन गाडी चालते. मी याच्यासोबत आलेलो आहे कारण की कोमलचा मेकअप पूर्ण झालेला आहे. ताईचा बाकी म्हणून ताई मागून येणार आहे. तर आम्ही 5 जण इथून जातोय पटकन दिशी. आता मंगल कार्यालय. लग्न कोणाचं सांग पहिले. लग्न कोणाचं आहे? मला नाही पाहिजे पाणी. मला नाही पाहिजे पाणी. मला नाही पाहिजे. असं नाही बोलू बाळा. ती आता अडकत कावर बोलते ते कळत नाही मित्रांनो. काय असं सांगा बरं आम्हाला. चालायचं का? चला. व्हिडिओ घ्यायचा नाही का? बरं ठीक आहे नाही घेत व्हिडिओ. मम्मीकडे होती का तू? आतमध्ये चल. गेलं पटकन. चला या आतमध्ये. हा ये चप्पल घालून. ते तिकडे कोपऱ्यात समोर. तिकडे कोपऱ्यात. चल काढ 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 चपला. चला तिकडे कोपऱ्यात. काय सामान आणलंय? या काय करू? चला चला इकडे इकडे इकडे. कोमल
चला आता. कपडे गेले रे बाबा. कोमल इकडे लाव हो ना आणायला. चालायचं परी परी चालायचं परी चालायचं का चालायचं. हा चला आता मस्त नाचायचं. चला चला ना झालं तर आता आज थोडीच असते एक पुरं खायचं. चला घे पाणी पाणी झालं. हा हा चला चला बाळा चला. तर आम्ही जातोय मारुतीच्या मंदिरामध्ये. परणे काढायचे आहेत आणि नवरदेवाचे कपडे देखील चेंज करायचे आहेत, त्यामुळे इकडे आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत ताई आहे आणि आम्ही सगळे आहोत. परीला नाही आणलं आणि कोमलला पण नाही आणलं, कारण की परी खूप रडू लागली. तुम्हाला माहिती आहे परी आधी म्हटली पण की व्हिडिओ काढू नको, कारण की तिला आवाजाची थोडी भीती वाटू लागली होती, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होऊ लागला. पण ठीक आहे, ती आता डीजेच्या आवाजला थोडं भ्यायला लागली. करूया काहीतरी ॲडजस्टमेंट. तर आम्ही आलो होतो मारुतीच्या मंदिराजवळ. तर तुम्हाला आठवत असेल आपल्या रामभाऊचा साखरपुडा झाला होता, तो हाच मंदिरामध्ये झाला होता. तर हे मंदिर तेच आहे जिथं आपण साखरपुडा केला होता. तर इथं त्यांना थोडंफार हनुमानाची आरती वगैरे केली, दर्शन वगैरे घेऊन आम्ही सरळ बाहेर गेलो. कारण की आम्हाला जे आहे नवरदेवाचे आता ड्रेस जो आहे किंवा कपडे जे आहे ते पूर्ण चेंज करायचे होते त्या हिशोबानं. कारण की आपण जे हळदीचे कपडे घातले होते ते इथे येऊनच चेंज होणार होते. तर असा हा शेड्यूल लावलेला होता, त्यामुळं इकडे येऊन आपल्याला पूर्ण कपडे बदलायचे होते. तर मी नवरदेवाला पूर्ण तयार केलं त्या हिशोबानं. त्याला सगळे काही शूज वगैरे घातले, जोधपुरी घातली, परत टोप, कट्यार हे सगळं व्यवस्थित घालून दिलं. आणि मग काढायचे होते परण्या काढायच्या वेळेस म्हटलं चला आता DJ लावायचा आहे, थोडा डान्स देखील करायचा आहे. आणि हो, तुम्हाला डान्सचे व्हिडिओ जे आहे ते शॉर्ट्स व्हिडिओ बघितले तेही मजा येत असेल. कारण की प्रॉब्लेम असा होतो जिथे जे गाणे आहेत ना तिथं मला कॉपीराईटचा इश्यू होतो आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासोबत ते शेअर नाही करू शकत आहे. म्हटलं ठीक आहे चला आता इथं आवरलं आहे बघा. हे जुने कपडे जे आहे ना दादा घेऊन जात आहेत ठेवून देण्यासाठी. तर ते मला विचारू लागले की याचं काय करायचं. म्हटलं ठीक आहे बाबा चला तुम्ही घेऊन जा आणि ते कपडे जे आहे ते टाकून द्या. आणि ते फेकून नसतात, म्हणजे ते घरी घेऊन जावं लागतात. त्या हिशोबाने कपडे दादाने घडी घातली आणि चला बोलले घरी घेऊन जाऊया. तर मी याला आवरण्याचा पटकन दिवशी प्रयत्न केला, कारण की ऑलरेडी आम्हाला उशीर झाला होता. 12:30 लग्न जे आहे ते जवळपास 2:30 वाजता लागले, 2 तास लेट लागले. म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम. इथे ज्या मंडोळ्या ज्या आहेत त्या देखील सुटलेल्या होत्या, म्हटलं त्या देखील एकदा व्यवस्थित करून दे. सुदर्शन आणि मी दोघांनी मिळून त्या मंडोळ्या व्यवस्थित केल्या आणि लागलीच आपण परण्या काढलेल्या आहे त्यासाठी जाणार आहोत. नवरदेवाची टिकली जी आहे ती ऐन टायमावर देखील ही झाली होती, हरवली होती. तर टिकली देखील आणली. आणि मेन विषय असा झाला की इथे आम्ही जेव्हा परण्या काढायला गेलो तेव्हा जेवण चालू झालं होतं, जे पंगत जी असते ती. म्हटलं ठीक आहे तुम्ही पंगत वगैरे जेवण वगैरे करून घ्या, आम्ही तोपर्यंत परण्या काढतो. कारण की एवढा वेळ पाहुणे ताटकळत नाही बसत आजकाल आणि प्रत्येक ठिकाणी हेच होतं आहे. त्यामुळं ही गोष्ट आता एकदम नॉर्मल झालेली आहे की लग्नाच्या आधीच वराडी मंडळी जेवण करते. तर ठीक आहे बाबा चला, माझ्याकडून होईल तसं मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो आहे.
बिकॉज तुम्हाला माहिती आहे घरी पाहुणे आहेत आणि एवढी परेशानी होती आहे. मी सगळे व्हिडिओ शूट करून ठेवलेले. अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर मी माझ्या परीने होईन तेवढे व्हिडिओ शेअर करतो आहे. त्यामुळे तुम्ही ताण नका घेऊ काहीच. बस यांचं लोक
हा?